नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाने एकदम अधिकृत असा एक नियम तयार केलेला आहे, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी टोटल जेवढे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा निर्णय अतिशय उत्तम असा प्रकारचा आहे। मित्रांनो, या निर्णयामध्ये भरपूर लोकांचे 10वीचे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट हे हरवल्यानंतर त्यांची खूप फजिती व्हायची। त्यांना आपल्या बोर्डाचे म्हणजे नाशिक बोर्डाचे खूप त्यांना फेऱ्या माराव्या लागायच्या आणि त्यामुळे त्यांना खूप समस्यांना सामोरे देखील जावं लागायचं, तरी त्यांचे काम होणे हे निश्चित नव्हते। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला फक्त 500 रुपये फी भरून तुमच्या अधिकृत घरी ॲड्रेसवर तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र हे स्पीड पोस्टने मिळणार आहेत। फक्त 500 रुपये ऑनलाईन सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे। ते कसे मिळणार आहे याची सर्व प्रोसेस आपण पाहणार आहोत मित्रांनो। त्यापूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आज खूप महत्त्वाचे काही पॉईंट बघणार आहोत आपण नीट। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या माणसाला या व्हिडिओची जास्त गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात। मित्रांनो, पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत की तुम्हाला आता तुमच्या जे आपण बोर्ड नाशिक बोर्डामध्ये आपण आपल्या डॉक्युमेंटसाठी जी फेऱ्या मारायचो, तर ती जी तुमची जो वेळ होता तो आता तुमचा संपला आहे मित्रांनो। तर तुम्हाला त्यासाठी त्यांनी स्पीड पोस्टची सुविधा देखील केलेली आहे। म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन जर तुम्ही तुमच्या 10वीचे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेटला ॲप्लिकेशन केले तर तुम्हाला ते स्पीड पोस्टने तुमच्या ॲड्रेसवर जो आधार कार्डवर ॲड्रेस राहील त्याच्यावर तुम्हाला ते अधिकृत ॲड्रेसवर तुम्हाला येऊन जाणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट बघू मित्रांनो, की तुम्हाला या प्रत्येक प्रमाणपत्रासाठी तुम्हाला वेगवेगळी फी द्यावी लागणार आहे। एका प्रमाणपत्रासाठी 500 रुपये म्हणजे 500 रुपीज तुम्हाला पे करावे लागणार आहेत। तुमचे जर 2 असतील तर तुम्हाला 1000 म्हणजे 1000 रुपये द्यावे लागणार, म्हणजे विभक्त अशी तुम्हाला फी द्यायची। आता तिसरा पॉईंट बघूया मित्रांनो, विद्यार्थ्यांना ज्या बोर्डामध्ये चक्रा माराव्या लागत होत्या त्याच्यापासून त्यांची आता सुटका झालेली आहे मित्रांनो। तर तुम्हाला विद्यार्थ्यांना आता बोर्डाच्या चक्रा मारणं हे बंद होणार आहे। त्यांना अधिकृत त्यांच्या ॲड्रेसवर ते तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र किंवा तुमचे बोर्ड सर्टिफिकेट हे घरी पाठवणार आहेत मित्रांनो। आता चौथा पॉईंट बघणार आहेत मित्रांनो आपण, हे तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे। तुम्हाला हे जे तुम्हाला घरी येणार आहे ते तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे, ते तुम्हाला OTPच्या सहाय्याने करायचं आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवर जो OTP येईल त्याच्या सहाय्याने तुम्हाला तुमची स्पीड पोस्टने तुमच्या घरी ते प्रमाणपत्र येणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला हे जे 10वीचे मार्कशीट किंवा हे तुमच्याकडनं जर गहाळ झाले असेल किंवा तुमच्याकडनं हरवले असेल तर त्यासाठी तुम्हाला शाळेच्या तुमच्या महाविद्यालयाच्या तुमच्या प्राथमिक शाळेच्या खूप फेऱ्या मारायला लावायच्या, त्यांचे सही त्यांचे शिक्के खूप लोकांना त्रास व्हायचा। हे आता कोणत्याही प्रकारची गरज नाही, एक OTP मागवा, तुमचे प्रमाणपत्र तुमच्या घरी आणि सरळ पद्धतीने। त्याचबरोबर आता बाकीच्या महिलांचे प्रश्न असतील की सर हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे कोणत्या वर्षापासून येतील, म्हणजे किती वर्षापासून याला स्टार्टिंग आहे। तर मित्रांनो, 1990 नंतर जेवढेही डॉक्युमेंट्स असतील प्रमाणपत्र असतील तर तुम्हाला 1990 नंतर तुमच्या जेवढे असतील तेवढे सर्व ऑनलाईन तुम्ही हे प्रमाणपत्र मागू शकतात। मात्र 1989च्या अगोदरची जी सुविधा आहे ती जुनी सुविधा राहणार आहे, त्यांना परत बोर्डातूनच ॲप्लिकेशन करावं लागणार आहे। मात्र 1990 नंतर आलेल्या जेवढे पण ज्यांच्याकडे काही प्रॉब्लेम्स असेल, त्यांच्याकडे हरवलं असेल, फाटलं असेल, तुटलं असेल तर त्यांना एकदम अतिशय उत्तम अशी सोय केलेली आहे गव्हर्नमेंटने। आणि आता 7वा पॉईंट महत्त्वाचा आहे, या प्रमाणपत्रासाठी सर्व प्रमाणपत्रासाठी तुम्हाला एक समान शुल्क द्यायचं आहे। तुम्हाला वेगवेगळं तुम्हाला शुल्क द्यायची गरज नाही। समजून घ्या, एका विद्यार्थ्याला जर एक प्रमाणपत्राला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याला 500 रुपये द्यावे लागणार आहेत मित्रांनो। अशी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो। असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।